मुंबईहून तासगावकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा एक्सेल तुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटून बस शेतात घुसली। भल्या पहाटे झालेल्या या अपघातात चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। सुदैवाने बसमधील अन्य 25 प्रवाशांचे प्राण वाचलेत। आज पहाटेच्या सुमारास पलूस तालुक्यातील घोगाव येथील चव्हाण मळ्याजवळ हा अपघात झाला। चालक परशुराम लक्ष्मण माळी आणि वाहक शिवाप्पा अण्णाप्पा पायमल्ले अशी मृतांची नावे आहेत। अपघातात बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झालाय। चालक आणि वाहक बसच्या केबिनमध्ये अडकले होते। स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। मुंबईहून तासगावकडे जाणारी बस घोगाव परिसरातून जात असताना पहाटे अचानक बसचा एक्सेल तुटल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। त्यानंतर बस रस्त्यालगतच्या शेतात घुसली आणि मोठ्या झाडाला जोरदार धडक देऊन पलटी झाली। अपघात एवढा भीषण होता की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला। या अपघातात चालक परशुराम लक्ष्मण माळी तसेच क्लीनर शिवाप्पा अण्णाप्पा पायमल्ली यांचा जागीच मृत्यू झालाय। अपघातावेळी बसमध्ये सुमारे 25 प्रवासी प्रवास करत होते। त्यापैकी 2 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। उर्वरित सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी तातडीने बचाव कार्य राबवून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले। या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुंडल पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचा पुढील तपास सुरू केला।